यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। पूज्यपादाचार्य भगवान की जय। योग्योपादान योगेन दृषदः स्वर्णतामता द्रव्यादिस्वादिसम्पत्ता वात्मनोऽप्यात्मतामता वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकं छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकीयद्दूरवर्तिनि यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वेजयन्ते ते भोगारोगा इवापदि मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवै वपुर्गृहं धनं दारा पुत्रा मित्राणि शत्रवः सर्वथान्यस्वभावानि मूढस्वानि प्रपद्यते। जे सम्यक्दृष्टी जीव असतात ते विषयामध्ये मोही नसतात असं म्हणताना हे वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर कसं? सम्यक्दृष्टी जीव त्याला मोह असतो का नसतो? चारित्र मोहामध्ये पण कुठला मोह आहे? अनंतानुबंधी जनित नाही हे सांगायचं. म्हणजे मोह आहे सम्यक्दृष्टीला. असं दिसलं ना तुम्हाला राम रडतोय किंवा सांगितलं सीता सुद्धा सम्यक्दृष्टी. मग सीतेला जेव्हा तिथं ह्याच्यामध्ये ठेवलं होतं, कुठं काय त्या वनाचं नाव, त्या रावणाचं वनात ठेवलं होतं ना सीतेला, अशोक वाटिका का? तर तिथे ठेवलेल्यावर ती पण आक्रोश करत होती, रडत होती, कधी राम भेटणार असं. म्हणजे सम्यक्दृष्टीची परिणती दिसेल की तुमच्या मोहीसारखी. मग तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काय फरक आहे हो? तर मिथ्यात्वसहित असलेला मोह आहे तो दर्शन मोह म्हटला जातो ना. तो मोह अज्ञानीला आहे आणि त्यापूर्वक तो रडतोय. आणि जो ज्ञानी आहे, सम्यक्दृष्टी आहे, पण आहे चारित्र मोहाचा अजून सत्व आहे, उदय आहे, त्याच्या निमित्तात त्याला सुद्धा असे परिणाम होतात. त्यामुळं कुठल्या जीवाविषयी राग आहे, कुठल्या जीवाविषयी द्वेष आहे असं दिसून येतं. पण ते योग्य आहे अशी त्याची धारणा नसते. त्याला सुद्धा सोडायचं हीच भावना आहे. म्हणून तर 6 महिन्यांनी लक्ष्मणाचं प्रेत सुटलं. नाहीतर 6 महिने वासना काळ म्हणला जातो. म्हणजे आज अनुभूती घेतली, जाणलं मी, भेद विज्ञान केलं, मी शरीरापासून भिन्न आहे, हे कोणी माझं नाही आहे. त्याच्यानंतर लक्ष्मणाचं प्रेत समोर आलं की मोही झाला राम आणि विसरून गेला तो. जोपर्यंत जवळ आहे तोपर्यंत माझा भाऊ मेला आणि त्याला स्वीकारच नाही आहे. आणि मग सगळं त्याचं चिंतन त्याला घेऊन वाहतोय प्रेत ते. मग नंतर सांगितलं जेव्हा 6 महिन्याचं टाईम पिरियड आहे बस, त्याच्या आधी जर पुन्हा भेदविज्ञान केलं तर तो सम्यक्त्वामध्ये टिकू शकतो चतुर्थ गुणस्थानामध्ये, अन्यथा पुन्हा पहिल्या गुणस्थानामध्ये जाणार. पण राम तर शाहीच सम्यक्दृष्टी, त्यामुळं पुन्हा ते खाली उतरणार नाहीत. म्हणून सांगितलं की त्यांनी 6 महिन्याच्या पेक्षा जास्त ते वावगू शकले नाहीत प्रेत. म्हणून सांगतायत करतो सम्यक्दृष्टी जीवसुद्धा मोह करताना दिसतो, पण त्याच्याकडं बघून लगेच अज्ञानी जीव आम्ही केलं तर काय फरक पडतंय. म्हणजे कोणी बघता इथं बसलाय, माझ्याकडे बघू नका,
मी मोह केलेलं दिसल्यावर तुम्ही काय करणार हो? तसला आदर्श आपल्याला घ्यायचा नाही आहे. आपल्याला आमच्या मागे बसणारे, वर बसणारे, त्याच्यापेक्षा वर बसणाऱ्यांचा आदर्श घ्यायचा आहे. कोणाचा? ज्यांनी मोहाला सर्वथा नष्ट केलेला आहे, जिंकलेला आहे, त्या मोहाला त्यांनी आपलं स्थान मानलं नाही, अशा त्या जीवाचं जर आश्रय घेतला तर आपल्याला आपल्या मोहाचा नाश होऊ शकतो. तर काय चालली होती आपली स्टोरी? चालली होती कोणाची? त्या पोरांची. काय नाव होती हो? पोरं म्हणताय, चांगली नावं घ्या, सिद्ध झालेत. हां, काय नाव होतं त्यांचं? कोणाला माहिती? काय तेच की तेच हां, भद्र विवर्धन आदी 923 पुत्र जे नित्य निघोत भूमीतून बाहेर आले आणि एका पर्यायातून डायरेक्ट भरत चक्रवर्तीच्या घरामध्ये जन्मले, असे ते महाभाग्यवान जीव होते. आणि त्यांनी त्या पर्यायाचा पुरेपूर वापर करून घेतला. हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे तुम्हाला मिळालं नाही का मनुष्य पर्याय? संज्ञी पंचेंद्रिय झालाय, सगळे इंद्रिया पूर्ण आहेत, अनुकूलता आहे, शरीर चांगलं आहे, बुद्धी आहे, आपल्याला जिज्ञासा आहे धर्माविषयी. मग तुम्हाला सगळं मिळालं, तुम्ही काय केलं? म्हणजे ज्याला पुण्याच्या उद्यात, मी आताच एक ऐकलं काहीतरी प्रवचन, की म्हणले मंदिरात आलात का आलात? कोणी आणलं मंदिरात तुम्हाला? तर त्यांनी सांगितलं, कषायाच्या मंदतेने आणि पुण्याच्या उदयाने मंदिरापर्यंत आणलंय तुम्हाला. तुम्ही कधीतरी केलेले कषायांची मंदता आहे. आणि दुसरं सांगितलं आहे कर्मांचा असा उदय की त्यांनी तुम्हाला इथपर्यंत आणलंय असं म्हणलं गेलं. पण इथं येऊन तुम्ही काय केलं? म्हणजे त्या पुण्याचा, त्या मंदतेचा, उदयाच्या मंदतेचा उपयोग आपण ज्ञानासाठी केला नाही. इथं येऊन म्हणजे वितरागतेसाठी नाही केला, पुन्हा रागासाठीच केला. म्हणून सांगतायत की ते अनेक असे भाव गेले, भगवंतांच्या जवळ जाऊन पण आपण रिकामे राहिलो. म्हणून सांगतायत काय करा? वितरागता ग्रहण करण्याऐवजी रागच ग्रहण केला. स्वभाव वितराग आहे आपला आणि तसेच भगवान समोर आहेत, पण त्या दोघांचा स्वभाव जाणला नाही. भगवान कसे आहेत आणि मी कसा आहे हे रागानेच पाहिलं, त्यांच्या बहिरंग दशेलाच पाहिलं. म्हणून तुम्हाला मिळालेल्या सगळ्या अनुकूलतेचा काहीच उपयोग झाला नाही. महापुण्याचा उदय सुद्धा असाच वाया गेला. जसं त्यांनी एक उदाहरण दिलं, आसाराम बापू. कोण होता? कोणतरी होता. त्याच्याजवळ किती वैभव होतं म्हणले, तर त्याला फक्त भाडं यायचं म्हणे. त्याच्याकडे काय जे फ्लॅट किंवा जागा असतील ना, 300 करोड रुपये फक्त भाडं यायचं काका. पुण्य का पाप हो? म्हणजे असं पुण्याचं फळ असताना त्याचा उपयोग किती केला? आज कुठे हो? म्हणजे आज त्याला स्टीलच्या प्लेटमध्ये खावं लागतंय. आणि एवढे दिवस राज करत होता म्हणला तो राज. म्हणजे आपल्या वैभवामध्ये त्याचं त्या साम्राज्यात राहत होता तो. पण मिळालेल्या वैभवाचा, पुण्याचा उपयोग जर तुम्ही योग्य प्रकाराने केला नाही तर ते सगळं नष्ट होऊन जातं. तसंच सांगितलं इथं सुद्धा, त्या जीवांना, 923 जीवांना अशी पर्याय मिळाली होती दुर्लभतेने, त्याचा उपयोग त्यांनी किती चांगला करून घेतला, म्हणून ते मुक्त होऊ शकले. तर कसा पुरुषार्थ केला ह्याच्यासाठी आपण त्यांची स्टोरी ऐकतोय. तर काय सांगितलं, ते पुत्र जेव्हा 3 वर्षाचे झाले तेव्हाच त्यांना जातीस्मरण झालं की आपण कुठल्या पर्यायातून आलोय. आणि त्यामुळं ती सगळी अवस्था त्यांच्या डोक्यासमोर, डोळ्यासमोर, त्यामुळं ते कशात अडकू इच्छित नव्हते, कशाचं मोह करू इच्छित नव्हते. मग ते माता पिता त्यांना स्नेह करायचे, जवळ घ्यायचे, पण तरीसुद्धा हे दूर होऊन पुन्हा पुन्हा आपल्या आपल्या चिंतनामध्ये, ध्यानामध्ये. असेच किती दिवस गेले हो? 8 वर्ष गेले. 5-6 दिवस नव्हे, 8 वर्ष गेले, पण ते बालक बोलले नाहीत. आणि सांगितलं
त्यांची सुंदरता, त्यांचं वैभव, त्यांचं ज्ञान, त्यांचं शांत स्वभाव, सगळ्याला सगळेजण मोही होत होते. पण तरीसुद्धा कुमार कोणालाही दाद देत नव्हते. ते आपल्या त्यांना इतकं असं फेकल्यासारखं झालं होतं की आपण कसल्या गतीतून आलो आहे आणि आपण अशा ठिकाणी येऊन आपण कसं त्याचा वापर करायला पाहिजे, आपण कोणाशी मोह करायला नको, रागद्वेष करायला नको, इतकी तीव्र भावना त्यांची. चक्रवर्ती सुद्धा त्यांना बोलायला लावण्यास असमर्थ होता. म्हणजे त्याच्याजवळ इतकं सामर्थ्य, इतकं शक्ती, पण तरी सुद्धा तो त्या मुलांना बोलवू शकला नाही. त्यामुळे त्याला अंतरंगामध्ये असा खेद, असं एक संतापग्रस्त होता की आपल्याला इथायसाठी हाय की ते कोणासाठी. इथं बसत नाही रंजू काकी, इथं बसा. अंतरंग संतापग्रस्त होत होता चक्रवर्ती. का? कारण मी माझं बळ कितीही वापरलं तरी सुद्धा, तिथंच बसा समोर, कितीही शक्ती वापरली तरी सुद्धा मी त्यांचं रोग दूर करू शकत नाही, ह्याचं त्या पित्याला पण खेद होता. असे दिवस गेले आणि तो कधी कशाही व्हायचा, कधी उद्विग्न व्हायचा, पुन्हा शांत करायचा स्वतःला चक्रवर्ती. असे दिवस गेले आणि एक दिवस आदिनाथ भगवंतांचं समोर शरण आलं. काय सुनीता काकी, काय झालं? समोर शरण आलं आणि असे सगळे बाजे वाजत होते, मोबाईल नाही बघा, आणि सगळीकडे सगळे जय जयकार करत होते, आदिनाथ भगवान की जय. आणि असं ते सगळीकडं न्यूज झाली म्हणल्यावर चक्रवर्ती आपल्या सगळ्या मुलांना घेऊन निघाला. त्याच्यामध्ये हे 923 सुद्धा होते. आणि ते गेले समोर शरणामध्ये. तर भगवंतांचा उपदेश तर एकच असतो, काय हो? आत्म्याला आत्मा जाणा. तुम्ही आत्मा आहात, शरीर नाही, मनुष्य नाही, किंवा तिथे असणारे तिर्यंचे आहेत, देव आहे. तुम्ही ती पर्याय नाही आहे, तुम्ही काय आहे हो? आत्मा आहे असं जाणा, असा त्यांचा उपदेश होता. जो एवढाच उपदेश ग्रहण करेल त्याला सगळ्या भवातून पार पडण्याची विद्या मिळते. असा उपदेश ज्याला पदरी पडला तो पवित्र झाला असं म्हटलं जातं. तर हे सगळे पुत्र आणि चक्रवर्ती एकदम विनयसहित भगवंतांच्या दर्शनाला आनंदसहित असं उत्सव करत गेले समोर शरणापर्यंत. किती पायऱ्या हो? 20,000 पायऱ्या असतात समोर शरणाला. कसं चढायचं? किती टेन्शन, दम लागतो, नको चढायला. काय म्हणताय? चढायचं कामच नाही. होय, माहित आहे तुम्हाला. एलिव्हेटर असते ना, तिथनं शिकलेत लोक सगळे. पाय ठेवलं की वर पोचलेला असतो. फक्त भावना करायची तुम्हाला की चढायचंय. ते चढण्याच्या पूर्वी कसं चढू नको म्हणलात ना, खालीच राहणार. जो त्याला स्पर्श करील, वर चढण्याचे भाव करेल, तो पोचेल. पण एवढा सुद्धा पुरुषार्थ करायला जो घाबरला तो पडणार खालीच. तर 20,000 पायऱ्या चढून ते सगळे भगवंतांच्या समोर जाऊन उभारले, सगळ्या भूमी क्रॉस करून, समजून घ्या. आणि आता भगवंतांचं दर्शन केलं, अशी त्यांची दिव्य प्रतिमा पाहिली की इतके ते पुत्र सगळे आनंदी झाले, इतके त्यांना काय म्हणायचं, असं एक उपलब्धी झाल्यासारखी. विभोर झाले. बर, असे नवीन नवीन शब्द देत जावा मला. आनंद विभोर झाले, बरोबर आहे. तर ते कुमार शेवटी आज त्या भगवंतांच्या समोर हात जोडून उभारले आणि बोलले. आजपर्यंत बोलले नव्हते. आणि ते बोलू लागले. काय? हे प्रभो, म्हणजे काय म्हणायचं, स्पार्क आला काय आज भगवंतांचं दर्शन केल्यावर. तर ती जी वाचा बंद होती ना, ती आज ओपन झाली आणि आज ते बोलू लागले. काय? हे प्रभो, आम्ही अशा अवस्थेतून आलो जेथे इकडं मागून नाही जायचं, पुढून जायचं सांगते हो. 8 वाजता शास्त्र सुरू होते, 8 वाजता हजर राहायचं. सगळ्यांना डिस्टर्ब केलं की आपल्याला ज्ञानावरणाचा बंद होतो.
विशाल भैया 40लाच बंद होऊन जातं. 8:40लाच बंद होऊन जात आहे. कसं वेळ घालवते बघा, काय करायचं. पुढचं दिसतच नाही. पुढे दिसतच नाही. कळतच नाही. तर दिव्यध्वनी असती ना, ती ऐकायला जायचं समोर शरणामध्ये, ती निरंतर असती 2.5 तास. तिथं लिंक ब्रेक होत नाही. झूम लिंक नसती म्हणून. चला, तर कुमार म्हणाले, हे प्रभो, आम्ही अशा अवस्थेतून आलो जिथे हात नव्हते, पाय नव्हते, डोळे नव्हते, बोली नव्हती. काय होतं? काहीच नाही. कुठल्या इंद्रियांचा व्यापारच नव्हता. स्पर्शनेंद्रिय होतं तरी सुद्धा काय होतं म्हणायचं तिथं एकेंद्रियामध्ये. त्यामुळं अशा अवस्थेतून आज आम्ही तुमच्या चरणी आलो, हे आमचं महाभाग्य आहे. आता आम्हाला ते सगळं पाहिल्यावर, जे ज्ञानात आलं ना सगळं, ते सगळं जाणल्यावर, पाहिल्यावर आता आम्हाला बोलूच वाटत नाहीये, असं ते भगवंतांना बोलतायत. म्हणजे काय समजलं ह्याच्यातून तुम्हाला? भगवंतांच्या समोर जाऊन ते बोलतायत, काय समजलं ह्याच्यातून? नाही महिमा समज. हा ना, महिमा समजली, पण काय दाखवायचं काय ह्याच्यामध्ये? की त्यांना आपल्या माता पितापेक्षा सुद्धा ते त्यांच्याशी जास्त प्रेम होतं भगवंतांशी, म्हणून त्यांच्या समोर जाऊन ते बोलू शकले. ज्याच्याशी आपलं जास्त निकटता आहे ना, त्याच्यासमोर आपण बोलतो. म्हणजे पिता किती गैर होते बघा की आजपर्यंत. म्हणजे त्यांच्या समोर त्यांना बोलू वाटलं नाही. दुःख होतं तर आपल्या घरामध्ये तेच मोठे होते म्हणलं, त्यांच्या समोर बोलायला पाहिजे होतं, ते तुमचं दुःख दूर करणारे होते, पण ते आप्त नाही वाटले. मग ज्यांना आप्त म्हणून स्वीकारलं ना, त्यांच्या निमित्तात उद्धार झाला. तर भगवंतांच्या समोर जाऊन ते आपली व्यथा सांगतायत. आजपर्यंत आम्हाला म्हणून बोलण्याची इच्छाच झाली नाही, आणि आता सुद्धा बोलावं, पाहावं, काहीतरी इंद्रियांचे भोग घ्यावे असं वाटतच नाहीये. असं ते बोलतायत. आता मात्र स्वतःमध्ये सामावून जाण्याचेच परिणाम आहेत. इंद्रियात आम्हाला अडकायचे नाही. कोण म्हटलं? कोणाला म्हटलं? म्हणा कधी तर तुम्ही पण म्हणा. काय? आम्हाला इंद्रियात अडकायचे नाहीच. म्हणजे काय हो? आज दुपारीच सांगितलं एक वाक्य. काय सांगितलं? ऐकलं ना भैया? का नाही? 1 वाजता नाही ऐकलं? सगळं आज इंद्रिय ज्ञानावरच होतं. असं उडवूनच लावलंय सगळं इंद्रिय ज्ञानाला. काय सांगितलं? इंद्रिय ज्ञान नाही, ते आजचं नव्हतं झालं, ते 4 दिवसापूर्वीचं झालं. आज काय सांगितलं? आज सांगितलं इंद्रिय ज्ञान म्हणजे दोष वाटतो का. म्हणजे त्यात त्यांना असं सांगायचं होतं की तुम्ही एखाद्याला सांगता, तू मोह करू नको, तू क्रोध करू नकोस, कशाय करणं वाईट आहे, ते करू नको, हे आपण इतराला सांगतो. पण किती जणांना तुम्ही सांगितलं डोळ्यांनी पाहता हा दोष आहे, कानाने ऐकता हा दोष आहे, असं वाटतंय का आपल्याला? ह्याच्यात काय पाप झालं का? असं आपली भावना. पण इंद्रिय ज्ञान काय करतो? हे दोष का? हा, बोल बोल. बर, हे का ज्ञानाला खंडित करते. हा, अखंड आणि आणि ज्ञानाचा आणि वापर. आणि मेन काय सांगितलं ते सांगा. इंद्रिय ज्ञानाचा वापर का नाही करायचा? तो दोष का म्हणला? त्याला पण विष म्हणलं. आणि अजून गोष्टी लई सांगितल्या प्रवचनसार मधल्या. का? कारण ते सर्वज्ञत्वाला बाधक आहे. सर्वज्ञत्वाला बाधक आहे. जे इंद्रिय ज्ञानाने जाणण्याचा, वाचण्याचा, ऐकण्याचा, ग्रहण करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना अतिंद्रिय वस्तू कशी मिळणार? म्हणून इंद्रियाचा व्यापार थोडंसं थांबवा म्हणते. तुम्ही ऐकताय ना, ऐकल्यावर थोडंसं जाणा, म्हणजे इंद्रियांच्या पुढं जावा आणि हा मी हे जाणा, हे त्यात सांगितलं होतं. म्हणून म्हणतायत जो इंद्रिय ज्ञानात अडकला त्याचा कधी उद्धार होत नाही, त्याला सर्वज्ञत्व प्रगट होत नाही, तो अतिंद्रिय होत नाही. म्हणून ते म्हणतायत मुलं की मला आता इंद्रियात अडकायचं नाही, इंद्रियांचे विषय भोग घ्यायचे नाहीत. अशी भावना आपल्याला पण व्हायला पाहिजे की मी इंद्रियात
इंद्रियाने जाणतोय, जाणण्याचा प्रयत्न करतोय, पाहतोय, ऐकतोय, खातोय, हे सगळं दोष आहे, हे मला करायला नकोय, ही भावना असली तर स्वभावापर्यंत जाणार. आणि 5 इंद्रियांचे विषय भोगण्याचे भाव म्हणजे अब्रह्म हे सांगितलं. म्हणजे ब्रह्मचारी असे होते ते, इतकं छान सांगितलं एक वाक्य की म्हणले त्यांना स्त्री म्हणजे काय माहीतच नाही आहे अनादीपासून. निगोदात स्त्रीचा काय संबंधच नाही, 2 इंद्रियामध्ये सगळे नपुंसक आहेत, काय तिथं पण संबंध नाही. इथं जन्मलेत पंचेंद्रिय पर्यायात तर कधी स्त्रीविषयी काय त्यांना कल्पनाच नाही आहे, तर असे ते उत्कृष्ट ब्रह्मचारी. तर त्यासाठी सांगितलं त्यांनी की हे असे ब्रह्मचारी होते ज्यांनी अनादीपासून कधीच ब्रह्मसेवन केले नाही. स्त्रीविषयीच असं नाही तर 5 इंद्रियांचे विषयी घ्या, कुठल्या इंद्रियांच्या विषयामध्ये त्यांनी आसक्तीपूर्वक भोग घेतला हो, न त्या निगोद पर्यायात, न 2 इंद्रिय पर्यायात, न या पर्यायात. म्हणून सांगितलं अब्रह्माचा त्यांना संबंधच नव्हता. त्यामुळं परिणाम असे निर्मळ असतात ना, पवित्र असतात. ज्याला 2 मध्ये अडकण्याचे भाव झाले तिथं व्यग्रता सुरू झाली, आणि इतके त्यामुळं ते निर्विकल्प, निर्मळ, परिणामी, काय पवित्र स्वभावाचे पर्याय सुद्धा. तर असे ते त्या भगवंतांच्या समोर उभारलेत. प्रथमच मनुष्य पर्यायात आलेले स्त्रीशी संबंधच नव्हता, विवाहापूर्व वैराग्याचाच प्रसंग आला. त्यावेळीच ते चर्चा करत होते अशी, आणि मग भगवान काय सांगतायत त्यांना, हे सगळं त्यांनी भगवंतांना सांगितलं. त्यावेळीस भगवान त्यांच्याशी बोलतायत आता बरं का. भगवान त्यांना पर्यायापासून पार असण्या, तुमची ही पर्याय हो, तुम्ही पर्यायाकडे नका लक्ष देऊ. ते म्हणतायत ना आम्हाला बोलायचं नाही आहे, बोलायचं आहे सुद्धा विकल्प आहेत, आणि बोलायचं नाही हे सुद्धा विकल्प आहेत, हे सुद्धा पर्यायाचं कथन आहे. मग भगवान सांगतायत की तू तर पर्यायाहून पार आहेस, पर्याय रूप म्हणजे तुझं रूप नाही, असा तो आत्मा भगवान दाखवत होते. पर्यायाचे चिंतन करू नकात, न्यायक आत्मा आहे त्याला धरा, त्याचे चिंतन करा, याच्या आश्रयानेच तुम्हाला परमानंदाची प्राप्ती होणार आहे. पर्याय चक्षुने निगोद, विकलत्रय किंवा मनुष्य दिसतो. जीव कसा दिसतो पर्याय दृष्टीने पाहताना, म्हणजे काय हो, पर्याय चक्षु म्हणलं ना त्याला. पर्याय चक्षु म्हणजे बहिरंगात्म व्यवहाराने तुम्ही पाहताय जीवाला, तर हे सगळं रूप दिसलं. काय नित्य निगोदी होते, 2 इंद्रिय झाले, तिथून येऊन मनुष्य झाले. पण ही दृष्टी ठेवू नका हे सांगतायत. अंतरंग ज्ञान चक्षुने पहा तर जो निगोद में सोही मुझ में, सोही मोक्ष मझार, सोही मोक्ष मझार, निश्चय भेद कछु भी नाही, भेद गिने संसार. काय सांगितलं, जो निगोद में सोही मुझ में, ह्या एका वाक्यात त्यांनी भगवंतांनी 2-3 वाक्य सांगितली आहेत बरं का. जो निगोद में सोही मुझ में, सोही मोक्ष मझार, निगोदाची तर जो होता तोच आता या पर्यायात आहे, तोच मोक्षात जाणार. ह्यातून 2-3 वाक्य सांगा बघू मला, काय सांगितले, काढा त्यातून भाव काढा. काय सांगायचं अजून, कोणाला धर हे सांगायचं. त्यातून काय सांगितलं, कसं सांगितलं, पर्यायाकडे तुमची दृष्टी आहे ना, तर त्या पर्यायाकडूनच उपदेश दिला, पण पर्यायीला पहा असं सांगायचं आहे. पण कसं काढला भाव सांगा, निगोदात बी तुम्ही होता, इंद्रियामध्ये बी तुम्हीच होता, आणि आत्ताही तुम्हीच आहात. बरोबर. तर त्यांनी काय सांगितलं ऐका, काय हे सगळं बरोबर आहे की तुमचं, निगोदात जो होता तो आता आहे, तोच पुढे राहणार आहे, त्याला ग्रहण करा. पण कोणाला ग्रहण करू नका हे सांगितलं बरं का त्यातून. कसं,
जो निगोदात होता, जो आता नाही त्याला धरू नकोस. जो निगोदात नव्हता, जो आता आहे त्याला पण धरू नकोस. बरोबर. काय कळलं? समजलं काय म्हणलं? जो निगोदात होता तो आता नाही त्याला धरू नकोस. म्हणजे पर्याय आहे, ती निगोद पर्याय तिथं होती, इथं नाही आहे. त्या पर्यायाला धरलास तर पुन्हा निगोदात जाशील. आणि जो निगोदात नव्हता इथं आहे त्याला पण धरू नकोस. तो कोण? मनुष्य पर्याय आहे. म्हणून जो निगोदात होता तोच इथं आहे त्याला धर, हे सांगायचं होतं. असं त्यातनं सगळे भाव काढून सांगितले ते. असा तो न्यायक स्वभाव सामान्य आहे, त्या सामान्याला पहा. ते पाहू नकोस जे निगोदात होतं आणि इथं नाही. हां, आणि जे निगोदात नव्हतं इथं आहे त्याला पाहू नकोस, असं सांगायचं आहे. किती समजून घ्यायला पण आपल्याला अवघड व्हायला लागलाय. त्यांना तर असं सहज ग्रहण झालं. किती एवढे छोटी छोटी पोरं सगळी पण पटापटा ग्रहण केली. असा अनन्य आत्मा कधीही 4 गतिरूप झाला नाही. सगळ्या गतीत फिरून आला पण कुठंही स्पर्श करू शकला नाही. असा सगळा उपदेश झरत होता मग भगवंतांच्या वाणीतून. आणि हे असे मुलं काय म्हणायचं पात्र होते ना, सगळं प्राशन करत होते. आणि ते करून त्यांनी स्वतःसाठी उपयोग करून घेत होते. असा उपदेश ऐकून सर्व कुमार आत्मस्वरूपाची भावना करू लागले. त्याच समयामध्ये अंतर्मुख झाले आणि बोलणं बंद झालं. आत्ताच बोलले होते आणि काय झालं? पुन्हा बोलणं चटई बसा आणि पुन्हा बोलणं बंद झालं. तर ह्याच्यातून सांगायचं होतं की त्यांनाही भावभासना झाली की म्हणले बोलण्याने कोणी श्रेष्ठ होत नाही. आपल्याला वाटतं की लय बडबड केल्याने, लय सगळ्याला सांगितल्याने, आपलं वक्तृत्व दाखवल्याने किंवा आपली शैली, आपलं ज्ञान सगळ्याला सांगितल्याने आपण लय महान मोठे. गप मौन घेतलं त्यांनी की असे श्रेष्ठ झाले. आपण काय करायचं भैया? राजमण मी आत्ता तर बोलतच नाही, अजून माझं मौन मला म्यूटच करून टाका म्हण. तर असे ते अंतर्मुख झाले आणि त्या वाणीचा त्यांनी उपयोग करायला सुरुवात केली. जे सांगितलं भगवंतांनी काय, तू तुझ्या सामान्य स्वरूपाला पहा जो सगळीकडे होता, असं सांगितलं. आणि त्याच विषयाला धरले की त्याच समयाला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. म्हणजे मोक्ष मार्ग सुरू झाला. पहिले कसं 8 वर्षाचीच झाले, इथं आलेत आत्ताच. 8 वर्ष नाही थे ना अभी, तो 8 वर्ष की कंडिशन आहे. प्रथमोपशम सम्यक दर्शन व्हायला 8 वर्ष तर पाहिजे व्हायला. त्यामुळं पूर्वी तर चान्सच नव्हता. 14 पंचेंद्रिय दशा पाहिजे, 8 वर्ष पाहिजे, जागृत पाहिजे, जिज्ञासू पाहिजे, सगळं आत्ता तो योग आला. आणि तिथं नेमकं त्या उपदेशाने ते निमित्त मिळालं आणि ह्यांच्यामध्ये ह्यांची परिणती निर्मलतेला प्राप्त झाली आणि महान सम्यक दर्शनाला ते प्राप्त झाले. अनंत संसाराला काय केलं? आळा आला. संपलं नाही, अजून आहे, चालू आहे की अजून, पण त्याला प्रतिबंध झाला. पुढचा अनंत काळ आहे, त्याला शेवट आला असं म्हणा. तर अशा रीतीने जी पर्याय त्यांना आज मिळाली ती आज सफल झाली. कारण आजपर्यंत शरीरामध्येच होते, पर्यायामध्येच होते. आज ते अशा पर्यायीला जाणू लागले. म्हणजे आत्मारूप झाले. त्यामुळं बाहेरचं सगळं बंद झालं. आता ते परत म्यूट झाले होते. त्यामुळं परत लोक म्हणाले पोरं बोललीच नाहीत, कारण ते बोलले होते भगवंतांशी, ह्यांना कुठं माहिती आहे ते बोललेत. आणि मग परत ते सगळी लोक विचारायला लागली की हे का बोलले नाहीत, अजून का बोलत नाही आहेत. तर ज्ञानी सांगतात बोलताना इतका काळ गेलाय, तुम्ही मौन राहायला शिकलात का?
इतका काळ बोललाय त्या बोलण्यानी, ज्ञानीच्या बोलण्यानी जाऊ देत, तुम्ही मौन राहायला शिकला का हो? ज्ञानीकडून बोलायला शिकतोय. ज्ञानी शिकवतोय मौन म्हणजे अशब्दला जाणा, शब्दरहित आहे ह्याचं भावभासन करा. पण एका वक्त्याचं कथन ऐकल्यावर आपण वक्ताच बनायला जातो, ज्ञाता बनायला जात नाही. हे चुकतंय. म्हणून सांगितलं ऐकून सुद्धा अजून बोलण्याचे भाव येतात. म्हणून मी सगळ्यांना म्यूट ठेवते. काय काका, म्हणजे उलट ही भावना आपल्याला अंतरंगातून यायला पाहिजे की आता बास, आता मला ह्याच्या पुढं बोलण्याचे भाव नाही होत, बोलण्याची गरज न पडो. का बोलावं लागतो विशालबाई, का बोलावं लागतंय? बाहेर आल्यावरच बोलतो म्हणा, घरात म्यूटच असतो. काय काकी, का बोलावं लागतं? संस्कार आहेत, पूर्वीचे संस्कार आहेत. पळवाट नको आम्हाला, असली संस्कार बिंस्कार नको. संस्कार तर मौनचे जास्त आहेत, कारण अनंत काळ निघवतात गेलाय, कधी आपण बोललो नाहीये तिथं. मग आता का बोलावं वाटतं का हो? काय आता म्यूट बसले बोलायचं बसे. तर बोलण्याची पर्यायाची प्रसिद्धी करायची असते, त्यामुळे बोलायची भाव रुची तिथं आहे ना. आणि असं वाटतं की बोलण्यानी कार्य होतं, बोलण्यानी सुख आहे, कर्ता बुद्धी आहे, किंवा त्या बोलण्याला आपण त्या वचनांना आश्रय मानतोय, ते वचन हे सुखाचं कारण मानतोय. किंवा वचन बोलण्यानी, कसे वचन बोलायचे हो? आज गोड बोलायचे. आज राज आज का बोलायचे? उद्या कॅसेट ऐकताना लोक म्हणायचे आज का गोड बोलायचे. म्हणजे गोड बोलायचं तर ते पण भाव गोड असू दे तर कटू असू दे, बोलण्याचे भावच चुकतायत, हेच सांगतायत. म्हणून आज सगळ्यांना उलटा हे मेसेज करा, काय बोलू नका, जाणा. अजून बोलण्याचाच भाव काय येतो? हे जीव वचनाप्रती उदास होऊन एकदा आत्मस्वरूप जाण, तर तुला पुन्हा अनंत काळापर्यंत बोलावं लागणार नाही. म्हणून तिथं तीर्थंकर दीक्षा घेतले की म्यूट झाले. नंतर कधी बोलले हो? संपलंच. सांगा, महावीर भगवान किती दिवस बोलले? महावीर कुमार किती दिवस बोलले? काय माहित नाही आहे का काय? 30 वर्ष. 30व्या वर्षी दीक्षा घेतली की मौन नाही. दीक्षा घेतल्यावर तीर्थंकर बोलत नाहीत, कारण साधना करायची असते ना. का बोलत नाही तो? तीर्थंकर दीक्षा घेतल्यावर का बोलत नाही? बाकी सगळी चर्या करतायत, आहाराला जातायत, बोलत का नाहीत? ते त्यांचं म्हणजे सत्य काय चुकून तोंडातून हे निघू नये म्हणून. चुकणार का तीर्थंकर? चुकणार का? त्यांची पण आपण चूक काढणार. स्वभावाशी जोडलेले असते सारखे, बाहेर उपयोग नसतो. तो नियोग आहे हे पण सांगितलं. हे तर आहेच की स्वभावाची साधना करतायत, पण तिथं तीर्थंकरांना हा नियोग असतो की ते दीक्षेनंतर जोपर्यंत केवळ ज्ञान होणार नाही तोपर्यंत एक शब्द बोलत नाही, आणि केवळ ज्ञान झाल्यावर बोलतात. ते काय बोलतात? ओ, समजून घ्या काय बोलायचं ते. आणि त्याच्यानंतर अनंत काळपर्यंत तर बंदच. म्हणून सांगतायत की वचनाने उलट कल्याण होतं असं नाही आहे. जितकं त्या वचनाच्या आधाराने रहित होतो ना, तितकं तुम्ही स्वतःमध्ये जाऊ शकताय. तेवढे विकल्प वाढणार. बरोबर. जावदिया वयण वहा तावदिया चेव होंती. म्हणजे जेवढे वचन आहेत तेवढ्या प्रकारचे लोक आहेत, तेवढे विकल्प आहेत, तेवढे संक्लेश आहेत, तेवढे कर्मबंध आहेत आणि संसार आहे. काय पाहिजे हो? 30व्या वर्षी दीक्षा झाली नाही. 30व्या वर्षी दीक्षा झाली, 42व्या वर्षी केवळ ज्ञान झालं महावीर स्वामींना. त्यामुळं मौन झाले. दीक्षा घेतल्यावर मौन होते. दीक्षा घेतल्यावर मौन असतात तीर्थंकर.
जे बोलले ते 30 वर्षात घरात जे बोलले तेवढंच. त्याच्यानंतर जे बोलले ते ओंकार ध्वनीच, दुसरं तर काय बोलले नाही. मग 42व्या वर्षापासून दिव्यध्वनी सुरू झाली ती किती दिवस होती हो? हां 72 वर्ष 30 वर्ष 30 वर्ष 30 वर्ष. तीर्थंकरांचा जीवच की त्यांनाच हो की तीर्थंकरांचा जीव तो त्यांनाच नियम आहे, इतर मुनींना नियम नाही आहे असं सांगायचंय. तीर्थंकरांचा जीव जो, आता तुम्ही महावीर स्वामी जन्मले तर तुम्ही काय म्हणताय तीर्थंकरांचा जन्म झाला, मग तीर्थंकरांचा जन्म होत असतो का? एक उपचाराने सांगण्याची पद्धत आहे म्हणून. कोण काय बोललो मी नाही ऐकले, परत बोला. तीर्थंकराचा जन्म नाही. तीर्थंकरांचा जन्म होत नाही ना, मग जन्मकल्याणी का करता हो? हा गर्भकल्याणी का करता? दीक्षा कल्याणी का करता? शेवटचा आहे. उपचार आहे हो तो, उपचार आहे म्हणून सांगितलं जातं की तीर्थंकरांचा जन्म झाला. वास्तविक 13व्या गुणस्थानात पोहोचल्यावरच त्यांना तीर्थंकर म्हणलं जाणार आहे, जेव्हा तो उदय सुरू झाला तेव्हाच. पण कथन करण्यासाठी सांगितलं जातं. अन्य जे पण तद्भव मोक्षगामी का असेना त्या जीवांना हा नियम नाही आहे की ते दीक्षेनंतर मौन होतील. पण हे तीर्थंकरांचे जीव आहेत ते दीक्षा होण्याच्या पूर्वी जे बोलले तेवढंच, त्याच्यानंतर 12 वर्ष बोलले नाही. सांगितलं की मी तेच 30 वर्ष 12 वर्षापर्यंत केवल ज्ञान झालं नाही. 42व्या वर्षी केवल ज्ञान झालं तर बोलले म्हणजे दिव्यध्वनीच बोलले, अन्य काय नाही. तर हे कुमार सांगितलं नमोकार मंत्र सुद्धा बोलले नाहीत. आत्ता बोलले नाहीत, नाही पुढं पण बोलले नाहीत आणि मोक्षाला गेले. कसं काय हो? आम्ही इतकं बोलून बोलून आमचं दात झिजायला लागली. कोण घरात बोलणार की हा बोलणार की 30 वर्ष तेच बोलत होते. नाही घरात बोलत होते का नाही तर बोलत होते. म्हणजे आता ते सवंगड्यांसह खेळत होते. इवन त्या चंदना चेलना कोण कोण सगळ्या मावश्या त्यांना त्यांच्याशी चर्चा करत होते. हे सगळं आलं की ब्रह्मचर्याविषयी प्रेरणा देत होते, दीक्षेविषयी त्यांची चर्चा व्हायची. 30 वर्षात झालं. हे सगळं आलं. हे सगळं 30 वर्षापर्यंत, त्याच्यानंतर नाही. माझं आयुष्य थोडे होय असं असं सांगितलं का? हा बरं ऐकलं का तुम्ही काय सांगितलं? ते माता भांडत होती म्हणे त्या महावीर बालकाशी. बालक कसं म्हणायचं आता? कुमार. हा कुमार म्हणायचं. हा तर तो घरात असताना तर की म्हणली आदिनाथ जेव्हा घरात होते तेव्हा त्यांनी किती लग्न केली? किती केली हो? 2. हा त्या नंदा आणि सुनंदा ना, हा त्या दोघांची लग्न केली. मग तू पण कर, त्यांना इतकी पोरं होती तू पण कर. मग त्यावेळेस काय म्हणाले म्हणे महावीर बालक कुमार की म्हटले त्यांचं आयु किती होतं? 84 लाख पूर्व. आणि माझं आयु किती आहे? 84 वर्ष सुद्धा नाही. मग एवढं लहान आयु आहे तर त्यांनी साधना किती दिवस केली हे सांगायला पाहिजे होतं. मग महावीर स्वामींनी किती दिवस साधना केली सांगा, तुम्हाला माहिती आहे का? आदिनाथ भगवंतांनी किती दिवस साधना केली हो? साधना इन द सेन्स दीक्षेनंतर केवळ ज्ञान होईपर्यंत किती दिवस गेले? 1 लाख पूर्व. 83 लाख पूर्वीचं हॅपी बर्थडे नव्हतं का? त्या दिवशी दीक्षा घेतली. आणि जेव्हा केवळ ज्ञान झालं त्याच्यानंतर 1000 वर्ष राहिले. हा मग हा बरोबर 1000 वर्षांनंतर केवळ ज्ञान झालं. आणि काय 1000 वर्ष दिव्यध्वनी खिरली. बरं समजून घ्या जे असेल ते. म्हणजे कशासाठी सांगायचं होतं? बरोबर. तर असं सांगितलं त्या कुमारांनी नमोकार मंत्र सुद्धा बोलला नाही. त्याचा सुद्धा आश्रय नाही आहे मोक्षाला जाण्यासाठी हे सांगतायत. ते सुद्धा तुम्हाला एक फक्त
फक्त मार्गदर्शक आहे, फक्त व्यवहारामध्ये त्याचं अवलंबन आहे एवढंच. त्याच्यासुद्धा पुढं जाऊन तुम्हाला त्यांच्या समान साधना करावी लागणार आहे, त्यांच्या समान त्या परमेष्ठी स्वभावाला जाणावं लागणार आहे, तर तिथं तो नमस्कार खरा नमस्कार झाला, अन्यथा नाही. अशा रीतीने त्या भगवंतांची देशना ऐकून या सगळ्या कुमारांना सम्यक दर्शन झालं. काय असेल ना वातावरण जबरदस्त, एकाच वेळी सगळ्यांना. असं आपल्याकडे का नाही होतो? होईल कधी होईल? बसा बघू, आत्ता इथं सम्यक दर्शन झाल्याशिवाय मी उठणारच नाही विशाल भैया. चालणार का नाही? इतकी आपल्याला छान समागम मिळालाय, भगवान बसलेत आपल्याजवळ, पण मग का आपण पुरुषार्थ करत नाही? कमी का पडतोय? म्हणजे म्हणून सांगतायत की पुरुषार्थ तर आपल्यालाच करावा लागणार आहे, त्याच्याशिवाय असं कुठून चालत येणार नाही आहे सम्यक दर्शन. तुम्हाला कोणी असं विशुद्ध बनवणार नाही आहे. म्हणून नमोकार मंत्र म्हणतोय आपण, पण काय म्हणायचं, खरा नमस्कारच होत नाही आहे. 5 परमेष्ठींना नमस्कार करतोय, पण खरा नमस्कार केव्हा होणार हो? जेव्हा स्वतःचा स्वीकार होणार तेव्हाच नमस्कार होणार. म्हणून सांगतायत आता नमोकार मंत्र म्हणताना प्रत्येक वेळी अंतर्मुख होण्याचा प्रयत्न करा. जसे ते आहे तसा मी आहे हे जाणण्याचा प्रयत्न करा, तर आपल्याकडून खरी वंदना होणार. हो पंडितजी, ध्यान सांगताय का? सांगा की चांगलं सांगता म्हणे. परळी काकाला इम्प्रेस्ड आहेत तुमच्यावर, माहिती आहे. सांगा सांगा सांगा, हो ऐकतो आम्ही. सांगा परळी काका आता. शुभ काकी सांगा. भगवंतांसारखा केवळ ज्ञान स्वभावी आहे. ज्ञानाचा घडपिंड आहे. पहा आपल्याला जाणा, हा मी ज्ञानानेच रचलेला आहे.
विसर्जन